काय नाही, गाडी घेऊन मथुर आमचा घरचा बैल आहे. दादा खूप भारी वाटलं त्या, कारण का तिथं गेल्यानंतर ना अजिबात जल्लोष नव्हता. कारण का ह्याच शर्यती व्हायला पाहिजेत. कारण का आज एकमेकांच्या विरोधात आहे, पैऱ्यामध्ये पण पळताना दिसेल आणि भुंगा आणि मथुर सुद्धा आपल्याला पळताना दिसेल. 100% भुंगा आणि मथुर पळवणार आहेत आणि दादाला मी पण स्वतः बोलणार आहे का भुंगा आणि मथुर एकदा पळव. चला सध्या मुंबईची A1 जोडी भुंगा आणि सैराट म्हणतात त्याला. आणि आज एक प्रेक्षणीय लढत पाहायला भेटली. मथुरच्या पायऱ्यात पळाला सुंदर आणि वर्सेस भुंगा आणि सैराट विजयाचा गुलाल घेतलेला आहे. मित्रांनो, मैत्रीपूर्ण लढत त्याला म्हणतात. काय जल्लोष नाही, काही नाही. एक मोठी प्रेक्षणीय लढत होती. पण मिलिंद शेठ पाटील आणि राहुलभाई पाटील यांचं एक चांगलं नातं बनत चाललं आहे. जल्लोष आपल्याला करताना जास्त दिसत नाही. अशीच मैत्रीपूर्ण शर्यत व्हायला पाहिजे. भुंगा आणि सैराट आज सर्वांच्या नजरेत ही जोडी येताना दिसते. भुंगा आणि सैराट. आता मुंबईला ऐकणारी न ऐकणारी गाडी, अपरिचित जोडी भुंगा आणि सैराट. पाहू शकता भुंगा आणि सैराटची फॅन फॉलोईंग एक मोठी शर्यत झाली. पण पाहिलं आपण कुठे कुठे जल्लोष नाही, काय नाही. आणि अशाच पद्धतीच्या शर्यती मित्रांनो व्हायला पाहिजे. मोठी जरी शर्यती झाल्या तर चिरबाचिरी व्हायला नाही पाहिजे. शांततेत शर्यत व्हायला पाहिजे. आणि त्याचं जिवंत उदाहरण आज मिलिंददादा यांच्या सहकार्याने दाखवला. कुठेही जल्लोष नाही, काय नाही. पण गर्दी पहा वाढत चालली. कारण का भुंगा आणि सैराट सध्या नाव करतो आहे. कारण का बघा, नंदीवरती सर्वांचंच प्रेम असतं आणि भुंगा आणि सैराटचं आज एक वेगळी फॅन फॉलोईंग निर्माण होताना दिसते. आणि त्याचं जिवंत उदाहरण आपण पाहू शकता. हा जमावा आपल्या मथुरचं कुठेतरी बॅड पॅच चालू आहे. पण ठीक आहे, मथुर आज ना उद्या पुन्हा कमबॅक करेल. मथुर सर्वांचा उद्या तर खाली जाईन म्हणून असतो. पण आज जरी हार झाली कधी ना कधी तो मोठी शर्यत आणखीन जिंकेल. आणि प्रयत्न असेल की आज विरोधात होता मिलिंद शेठ पाटीलचा भुंगा आणि मथुर एकाच पायऱ्यामध्ये पडताना आपल्याला 100% दिसणार. कारण का विरोधात झाली, आता पायऱ्यामध्ये नक्कीच पडेल. मुलाखत जर झाली तर नक्कीच आपण प्रश्न विचारू. सो चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. भुंगा अड्ड्यात आलाय कराया दंगा आणि सैराट निघाले. मित्रांनो, म्हटलं होतं ना, मुंबईची A1 जोडी जसा मथुर आणि महबूब, नंतर कोणती A1 जोडी मुंबईमध्ये असेल तर भुंगा आणि सैराट अपरिचित जोडी तिला म्हटली जाते. आणि त्याने दाखवून दिलं आहे मुंबई नाही ते घाटावर सुद्धा, ज्या आपल्या मुलाखती चॅनलमधून भुंगा आणि सैराट विजय जाईल त्या मैदान त्यांनासुद्धा समजलं असेल तर मुंबईमध्ये भुंगा आणि सैराट काय आहे. आणि सुनीलदादा, मिलिंद शेठ पाटील दादा यांच्या धावणीला एक चांगली 2 नंदी भेटल्यात आणि त्यांनी विजयाचा गुलाल घेतलेला आहे, पाहू शकता आपण. आणि यांचा तालमेल इतका जबरदस्त आहे ना भुंगा आणि सैराटचा. कारण का एका याच्यानेच बैल पळते आणि जसा सुट्टीवरनं सुटते तसा सूत कसा दिसतो त्यांना, तेच त्यांचा ध्येय असतं आणि तो सूत तोडूनच पुढे जातात. आज आपला सर्वांचा आवडता मथुर आणि सुंदर होता विरोधामध्ये. पण नक्कीच मथुरचा सुद्धा तो काल होता, त्यांनी तो गाजवला होता हे सर्वांना माहिती आहे. आणि त्याच्यानंतर आता जो काल आला आहे भुंगा आणि सैराटचा, आणि नक्कीच विजयाचा आनंद दोन्हीकडे आहे. कारण का राहुलदादांना सुद्धा ही जोडी जिंकताना चांगलंच वाटलं असेल. कारण आज जे काही व्हायरल झाले होते मिलिंददादाबद्दल आणि राहुलदादाबद्दल, आता त्यांच्यात कुठेतरी दुरावा दूर होऊन मैत्रीपूर्ण नातं जोडण्यात आलेलं आणि त्याचं जिवंत उदाहरण मित्रांनो
मित्रांनो आता आपण बघितलं की भुंगा आणि सैराट विजयाचा गुलाल घेतला होता, तरी जल्लोष नव्हता, काही नव्हता सुनील दादाकडनं पण सुद्धा. आणि मिलिंद दादा तर आपल्याला दिसले नाहीत, आले की नाही माहिती नाही, पण त्यांना नक्कीच शुभेच्छा देऊ आपण. सुनील दादाला तर शुभेच्छा दिलेले समोरच बसलेले आहेत, पण त्यांना विचारलं मी मित्रांनो की मुलाखत द्याल का, पण बघा ते म्हटलं की मुलाखत आपण नाही देऊ, कारण का ते सुद्धा नंदी आपलीच होती आणि आपलं संबंध त्यांच्याशी चांगलं होतं. कसं मुलाखत एक चांगल्या पद्धतीने गेलं पाहिजे, काही वाईट गेलं नाही पाहिजे, कारण त्यांचं जे नातं आहे ते नातं असंच टिकून राहावं म्हणून ते प्रयत्न करत असतात. आणि खरंच सलाम आहे, आज अशा पद्धतीचे शर्यती आपल्याला पाहणे गरजेचे आहेत ज्याच्यामध्ये जल्लोष नसतो. कितीही आता बघा ना भुंगा जिंकला कारण मथुर विरोधात होता, पण तरीही शांततेप्रिय शर्यत झाली आणि एकदम म्हणजे पाहण्यासारखी शर्यत होती. कारण का दोन्ही नंदी असा म्हणजे मथुरचे फॅन्सला वाटतात की मथुर जिंका आणि भुंगाच्या फॅन्सला वाटतं भुंगा जिंका, पण कोणीही जिंकलं तरी विजय आपलाच दोन्ही नंदी आणि सर्व नंदी आपलेच आहे मित्रांनो. पाहू शकता भुंगा नक्कीच यार नंदीने आपल्या मिलिंद दादाचं नाव केलं आणि सैराट सुनील दादाचं नाव केलं, नक्कीच दोन्ही गावाचं नाव केलं आज त्या नंदीने. आणि पाहू शकता मुलाखत तर नाही, पण आपण नक्कीच चॅनलमार्फत या दोन्ही नंदींना दाखवण्याचा प्रयत्न करूया. आणि मिलिंद दादा तर दिसले नाही अजून मला, पण चला छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी की विजयाच्या गुलालानंतर भुंगा आणि सैराटच्या अंगावरती जो गुलाल पाडला आहे तो आपण पाहण्यासाठी आलो आहे. कारण का दादांना जेव्हा विचारलं होतं तेव्हा मैदानातच दादा बोलले की बाईट आज देण्यात येणार नाही. आता जाऊया सैराटकडे. सैराट खरंच काय तालमेल जमतो ना दोन्ही नंदीचं, जबरदस्त. कारण का अपरिचित जोडी, कोणत्याही मैदानात हार त्यांनी पत्करली नाही. एखादा जर हार झाली असेल तर अदरवाईज कोणत्याही मैदानात त्यांनी गुलाल पाडलेला नाही. अशी A1 जोडी 2 वर्ष सलग गाजवते. चला आता सैराट जाईल मला वाटतं. सैराट निघाला ना आता, सैराट निघाला ना आता. चला सैराट तर निघाला आणि भुंगा पण निघेल. पब्लिक बघा दादा शुभेच्छा. जे काय आपले दोन्ही नंदी होतं आणि चांगलं आज तुम्हाला बरं वाटलं आज बघून, तर असंच वातावरण टिकला पाहिजे. दादा काय बोलता? काय नाही, गाडी आपली मैत्री पूर्ण झाली. शुभम दादा ते आमचे भरपूर कॉन्टॅक्ट असतात, त्याच्यामुळे काय नाही, गाडी दोन्ही मथुर आमच्या घरचा पहिले. दादा खूप भारी वाटलं तर, कारण का तिथं गेल्यानंतर ना अजिबात जल्लोष नव्हता. कारण का ह्याच शर्यती व्हायला पाहिजेत, कारण का आज एकमेकांच्या विरोधात आहे. पैऱ्यामध्ये पण पळताना दिसेल आणि भुंगा आणि मथुर सुद्धा आपल्याला पळताना दिसेल. 100% भुंगा आणि मथुर पळवणार आहेत आणि दादाला मी पण स्वतः बोलणार आहे का भुंगा आणि मथुर एकदा पळव. चला चला दादा चला शुभेच्छा. सो चला सुनील दादा आपल्याशी बोललेत आणि नक्कीच भुंगा आणि मथुर पळताना दिसेल.